नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आपण या ठिकाणी जे स्पर्धा परीक्षेला बसलेले आहेत म्हणजे स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत। आणि आज आपण एक वेगळा टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। म्हणजेच काय, जर दिलेल्या संख्या असतील आणि त्याच्यावरून आपल्याला मोठ्यात मोठी किंवा छोट्यात छोटी संख्या कशी तयार करायची हे आपण या ठिकाणी शिकणार आहे। किंवा संख्या दिल्या नसतील आणि 4 अंकी सर्वात मोठी संख्या कशी किंवा सर्वात छोटी संख्या कोणती हे कसं काढायचं ते मी आज या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन मध्ये आपण स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे व्हिडिओ आहेत त्याची लिंक दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, तर बघा आज आपण शिकतोय मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे। जर समजा तुम्हाला असे अंक दिले आहेत, आता किती अंक आहेत बघा, 1 2 3 4 आणि 5। म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं की मोठ्यात मोठी संख्या तयार करा, ठीक आहे, तर आता मोठी संख्या काय होईल बघा। मोठी संख्या म्हणजे काय, तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर त्या दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या उतरत्या क्रमाने लिहाव्या लागतील। ठीक आहे, म्हणजेच बघा इथे दिलेल्या संख्या कुठल्या, 3 5 2 9 आणि 8 ही संख्या दिलेली आहे। ठीक आहे, तर आता या ठिकाणी बघितलं आपण तर जर मोठी संख्या तयार करायची असेल तर आपल्याला सुरुवात काय करायला लागेल, तर मोठ्या संख्येपासून सुरुवात करावी लागेल। म्हणजेच पहिल्यांदा आपण काय लिहिणार आहे या ठिकाणी 9, सर्वात मोठी काय संख्या होती 9, 9च्या लागोलाग काय होती आपली 8। ठीक आहे, त्याच्यानंतर कुठली आहे आपली तर 5, त्याच्यानंतर 3 आणि नंतर 2। आता संख्या वाचन कसे करायचे हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला। पहिल्यांदा आपण पाठीमागून 3 चा एक गट करतो, 1 2 3, त्याच्यानंतर स्वरपैरव। आता इथे दोनच संख्या आहेत त्यामुळे त्या तशाच ठेवायचे। म्हणजेच मोठी संख्या कोणती तयार झाली आपली, तर 98,532 ही संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे। तेच जर आपल्याला लहान संख्या करायची असेल, लहान संख्या, ठीक आहे, तर लहान संख्या करताना आपल्याला काय करायचंय, तर चढता क्रम करायचा आहे। म्हणजे छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आपल्याला लिहित जायच्या आहेत संख्या। ठीक आहे, म्हणजेच काय करणार आहे आपण बघा, इथं पहिल्यांदा 2, नंतर काय येणार 3, नंतर 5 8 आणि 9, म्हणजेच काय आले आपले 23,589 ही संख्या तयार झालेली आहे। ठीक आहे, पण बघा हे आता संख्या दिल्या होत्या म्हणून ठीक आहे, पण यामध्ये आपल्याला एखादा दुसरा जर शून्य दिला तर तुम्ही छोटी संख्या आणि मोठी संख्या कशी तयार करायची ते बघूया। तर आता या ठिकाणी मोठी संख्या तयार करणे काही अवघड नाही, कारण आपल्याला काय करायचंय, उतरता क्रम करायचंय, बरोबर आहे। म्हणजेच काय करणार बघा, पहिल्यांदा आता इथे बघा 6 8 0 दिलेलं आहे, ठीक आहे, 4 आणि 9 उतरत्या क्रमाने गेलो तर पहिल्यांदा 9 आले, नंतर 8 आले, नंतर 6 आले, नंतर 4 आले आणि शेवटी 0 आले। म्हणजेच 98,640 ही संख्या तयार झालेली आहे। ठीक आहे, आता लहान संख्या। आता तुम्ही म्हणाल की मी वरती तर सांगितले तुम्हाला की चढता क्रम करायचा आहे लहान संख्या लिहिताना। ठीक आहे, आता चढता क्रम जर केला तर इथं संख्या काय तयार होईल बघा, 0 4 6 8 आणि 9। पण इथं किती अंकी संख्या तयार झाली, तर 4 अंकी संख्या तयार झाली। ठीक आहे, मग ही संख्या बरोबर आहे का तयार केलेली, तर नाही। ओके, आपल्याला 5 अंकी संख्या पाहिजे, म्हणून आपल्याला छोटासा बदल करायचा आहे। तर बदल काय करायचा आहे बघा, ही 4 ची आणि 5 ची जी किंमत आहे ती आपल्याला काय करायची, जागा बदलायची आहे। म्हणजे आपल्याला शून्याच्या जागी 4 लिहायचं आहे आणि 4 च्या जागेला 0 लिहायचं आहे आणि पुढच्या संख्या ज्या आहेत त्या काय करायच्या, चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत। ही झाली आपली लहान संख्या आणि ही होती आपली मोठी संख्या। ठीक आहे, आता हे झालं ज्या वेळेला तुम्हाला अंक दिले असतील त्यावेळेला संख्या तयार करणे। पण जर तुम्हाला अंकच दिले नसतील आणि 2 अंकी मोठी संख्या आणि 2 अंकी छोटी संख्या कोणती हे जर काढायचं असेल तर त्यावेळेला तुम्ही काय करणार, तर आता बघा 2 अंकी लहान संख्या आणि इकडे करूया आपण मोठी। ठीक आहे, आता इथे बघा 2 अंकी लहान संख्या कुठून सुरुवात होते,
आता 1 पासून जर बघत गेलो तर 9 पर्यंत काय आहेत, एक अंकी संख्या आहेत, बरोबर आहे. म्हणजे छोट्या संख्येमध्ये जर आपण बघितलं तर एक अंकामध्ये 1 ही सर्वात लहान संख्या आहे आणि 9च्या तिथे काय होतं, समती संख्या, बरोबर आहे. म्हणजे 9 ही काय आहे, एक अंकामधील सर्वात मोठी संख्या आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं 2 अंकातली लहान संख्या कुठली असणार आहे का, तर 9च्या नंतर येणारी संख्या कुठली आहे, 10. म्हणजे लहान जे 2 अंकी संख्या आहे ती 10 पासून सुरुवात होती, त्यामुळे लहान संख्या 2 अंकी 10 असणार आहे आणि मोठी संख्या जिथं संपती म्हणजेच कुठं संपणार आहे बघा, तर 99 वरती संपणार आहे. कारण ह्याच्यानंतर येणारा अंक हा 100 असतो आणि ती 3 अंकी संख्या आहे. म्हणजे सर्वात मोठी 2 अंकी संख्या ही किती आहे, 99 आहे. त्याच पद्धतीनं 3 अंकी जर काढायचं झालं, ठीक आहे, 3 अंकीचं काढलं तर इथं काय असणार आहे, आपले 100 असणार आहे आणि इथं काय असणार आहे, 999 असणार आहेत, बरोबर आहे. कारण 999 नंतर 4 अंकी संख्या तयार होतात आणि ती 4 अंकी संख्या म्हणजेच काय असणार आहे, आपली सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी 4 अंकी संख्या. ठीक आहे. याच पद्धतीनं जर तुम्हाला कोणतीही विचारली, म्हणजे जर समजा तुम्हाला 8 अंकी सर्वात लहान संख्या असं विचारलं तर तुम्ही काय करणार आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असं लिहिणार आहे. ठीक आहे. म्हणजे 8 अंकी संख्या कुठली आलेली आहे आपली बघा, तर 1 कोटी ही संख्या आलेली आहे. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीनं जर तुम्हाला किती 8 अंकी मोठी संख्या विचारली तर तुम्ही काय करणार आहे, तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजेच परत एकदा 9,99,99,999 ही संख्या असणार आहे, 8 अंकी सर्वात मोठी संख्या. त्याच पद्धतीनं पुढच्याही संख्या तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, म्हणजे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो, त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.